अरे बघा एक नंबर दाखव बघा, पहिल्याच गाड्यामध्ये पहिलाच खेकडा भेटलाय आणि मोठ्या साईजचा आहे. काय बोलतो त्याला निकू? धांड्या आहे ना? अरे हा बघा पडला पडला पडला, जाऊ दे चल. कसली साईज आहे मोठी. इकडे दुसरा गाडा पालवतो आपण. या गाड्यामध्ये काय नाही भेटलाय आणि पहिलाच बघा कसला खेकडा भेटला आपल्याला, जबरदस्त एकदम धांड्या. अरे टाको खतरनाक, बघा कसा भेटलाय एक नंबर खेकडा. बघा कसा आहे, गाड्याच्या आतमध्ये पण नाही, पूर्ण बाहेर खेकडा आहे बघा आणि मोठ्या साईजचा आहे तो पण. आपण धांडे आहे, साईज बघ कसली आहे बघा, दाखवतो तुम्हाला. पूर्ण बघा हा गाड्याचा घास आहे आणि बाहेरच्या साईडला होता मोठा. बघा या गाड्याला काय नाही आलाय आणि या बघा ह्या गाड्यामध्ये बघा कसला मोठ्या साईजचा भेटला धांडे आपल्याला. अरे हा बघा अजून एक खेकडा आलाय बघा, मोठ्या साईजचा खेकडा आलाय. कुर्ली आहे ना? किंवा कुर्ली आली मोठ्या साईजची आहे. नमस्कार मित्रांनो, मी यश टोपे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आज आलोय पुन्हा एकदा आपण श्रीवर्धन खाडीमध्ये खेकडी पकडायला. आता सध्या तरी बघताय कंटिन्यू पाऊस आणि वादळ चालूच आहे. बघितलं तुम्ही, पावसाळा निघून गेला, पावसाळ्यानंतर गणपती देखील गेले, गणपतीनंतर नवरात्र गेले, नवरात्रानंतर आता दिवाळी चालू आहे आणि दिवाळीत देखील पाऊस आणि वादळ हे कंटिन्यू चालू आहे. तर मासेमारी सध्या ठप्प आहे, त्यामुळे आज आपण आलो आहे खेकडी पकडायला. आपण आहे ना आज क्रॅब कॅचिंग, आज क्रॅब कॅचिंगचे आपण व्हिडिओ काढणार आहोत आणि बघूया आजच्या दिवसामध्ये आपल्याला किती खेकडे मिळतात आहेत. आणि आज आपण श्रीवर्धन खाडीमध्ये खेकडी पकडायला आलो आहे. तर बघूया आपला हा काय एक्सपिरियन्स असणार तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. आणि आता बंदरामधून आपण निघालो आहे. पाठीमागे आहे आपला सुदर्शन मामा आणि इकडे आहे निक्कू आणि ही पूर्ण श्रीवर्धन मुलगाव कोलीवाडा या साईडला इकडे. इकडनं आपण निघालो आता आणि आतमध्ये आपल्याला खाडीमध्ये जायचं आहे. तर बघूया आजचा एक्सपिरियन्स आपला काय असणार आहे. आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू बन राहा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आता खाडीमध्ये आतमध्ये जायला सुरुवात केली आहे. इकडे बघा निक्कू आहे ना, हे चारा असतो ना जे आपण गाड्यांना लावणार आहोत, ते चाऱ्यांना कोंबडीचे पाय कापतोय आहे. कोंबडीचे पाय बघ कशा पद्धतीने कापले जातात. तिथून ना पाय असतो ना मध्ये ते चिरला जातो. ते सर्व घास आहेत ना, आपण चारा तो कापायला सुरुवात केला आहे. चला आतमध्ये जाऊन आपल्याला ज्या स्पॉटला जायचं त्या स्पॉटला आपण गाडी टाकायला सुरुवात करणार आहोत ना. तिकडे दाखवतो तुम्हाला एरिया कशी आहे तिथे. तर चला निघूयात मित्रांनो. आता आहे ना आपण या स्पॉटला आलो आणि इकडे आता गाड्या टाकायला सुरुवात केली. बघा पहिला गाडा टाकला आहे आणि हा स्पॉट कुठला आहे नको काय बोलतात त्याला? बांधाचा शील. बांधाचा शील, बांधाच्या शिलामध्ये बांधाचं शील स्पॉट आहे. त्या खाडीमध्ये प्रत्येक स्पॉटला ना नावं दिलेली आहेत. तर आता गाड्या टाकायला सुरुवात केली आपण आहे. इकडे आपला सुदर्शन मामा आहे ना, हा दांडीने ओलवत चाललाय होडी आणि इकडे आपण गाड्या टाकतोय आहे. अजून पाणी भरायचं आहे. पाणी भरल्याच्या नंतर मग हे गाड्या आहेत ना ओढा सुरुवात करणार आहोत. जेवढी करण आहे ना, या चिखलाची करण, या करणीतून आपण गाड्या टाकायला सुरुवात केली आहेत. इकडे गाडा टाकतोय आणि एक कार निशाणी आपली गाड्याची निशाणी आहे ना. हा बघा कार पाण्यामध्ये उडवलाय. कधी कधी पाण्यामध्ये उडवायचा आणि पाणी भरलेलं असलं ना मग झाडावरती उडवून ठेवायचा. या साईडला प्रत्येक स्पॉटला आहेत ना आपण गाड्या टाकत चाललोय आहे. आणि पाणी अजून भरायचं आहे. पाणी भरल्याच्या नंतर ना जे आपल्याला इथे चिखल दिसतो ना तो पूर्ण दिसणार नाही, पण पाणी भरपूर हे चढायचं. आपण आता सध्या तरी करणीला आहेत ना, करणीला टाकून घेतोय या गाडी. आणि बघा आपले कोंबडीचे पाय लावले, चारा आहे ना गाड्यांना कोंबडीचे पाय लावलेले आहेत चाऱ्यासाठी. या साईडून निकलेश आहे ना निक्कू, तो गाड्या टाकतोय आहे
आणि इकडे पाठीमागे काशामा दांडीने ओलवतोय आणि मी इकडे तुम्हाला दाखवतोय व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय खेकडे भेटणार आणि काय एक्सपिरियन्स असणार आहे. जसं जसं आतमध्ये खाडीमध्ये जाऊ ना तसे तसे खाडीचे जे पल असतात ना ते छोटे छोटे होत जातात. मग अशी तुम्ही बघितलं मोठी अशी खाडी होती, पल होता, आता छोटा 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 आतमध्ये आल्यावर होत गेलाय. आता ना आपण दुसऱ्या पालामध्ये आहेत ना आपण गाड्या टाकायला सुरुवात केली आहे. एक पल होता ना तो शेवटला छोटा छोटा होत गेला, तिकडनंतर आता दुसऱ्या पालामध्ये आलोय आपण आहे. आणि हा पल बघू शकता भरपूर मोठा असा पल आहे. आणि आज वारा पण भरपूर आहे, तुम्हाला झाडावरती दिसत असेल इकडे पूर्ण झाड हालताना वारा पण आज भरपूर आहे. किती जोराचा वारा आहे. आता आहे ना गाड्या टाकत टाकत आतमध्ये आलोय. हा आपला सेकंड लास्ट गाडा होता आणि हा शेवटचा गाडा इकडे आहे. हा शेवटचा गाडा पण आपल्याला टाकायचा आहे. तर मित्रांनो आता आहेत ना संपूर्ण जे आपल्या गाड्या आहेत ना ते टाकून वगैरे झालेत मस्त आहे की. आणि आता या सावलीमध्ये बसलोय आणि सावलीमध्ये आपण नाश्ता करून घेणार पहिले, कारण सकाळी भूक लागते आणि नाश्ता करायला बसलोय. नाश्त्याला आपण एक इकडे आणलेले आहेत, राईस आणलेला आहे आणि या साईडला लोणचं आहे आणि हा मसाले भात आहे आपला ना, मसाले भात आणलेला आहे. आणि इकडे पण सर्व जेवायला बसलोय, पहिलं नाश्ता करायला बसलोय आणि नाश्ता करून घेतोय. आणि त्याच्यानंतर आपण आता थोड्या वेळाने गाड्या ओढायला सुरुवात करणार आहोत आणि बघूया आपल्याला आज किती खेकडे भेटत आहेत ते. हा एक्सपिरियन्स तुमच्यामध्ये शेअर करणार आहे कंटिन्यू व्हिडिओमध्ये, म्हणून राहा, स्किप करू नका जास्तीत जास्त करून. आता ओढण्याची जी मजा असते ना खेकडे उचलण्याची ती खतरनाक असते. तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते. आता पहिले जेवून घेतोय आणि जेवल्याच्या नंतर जाणार आपण गाड्या ओढायला. चला. अरे बघा एक नंबर दाखव बघा, पहिल्याच गाड्यामध्ये पहिलाच खेकडा भेटलाय आणि मोठ्या साईजचा आहे. काय बोलतं त्याला निकू, धांडे आहे ना. अरे हा बघा पडला पडला पडला, जाऊ दे चल. कसली साईज आहे मोठी. इकडे दुसरा गाडा पालवतो आपण, या गाड्यामध्ये काय नाही भेटलाय आणि पहिलाच बघा कसला खेकडा भेटला आपल्याला, जबरदस्त एकदम धांड्या. मोठ्या साईजचा पीस भेटलाय. आणि इकडनं आता गाड्या आहेत ना आपण ओढत चाललोय आहे. पहिल्याच गाड्यामध्ये पहिलाच खेकडा भेटला आपल्याला. बघूया पुढे पण अजून गाड्या आहेत, बघूया किती खेकडे भेटतात आपल्याला. हा बघा अजून एक खेकडा आलाय, दुसरा खेकडा आहे. दोन भेटलेत आहेत आपल्याला मस्त आहे की. दुसरा खेकडा भेटला आपल्याला आहे. आणि अजून पुढे पण अजून एक गाडा आहे. पुढच्या गाड्यामध्ये बघूया आपल्याला किती खेकडे भेटत आहेत अजून. आतापर्यंत आपल्याला 2 खेकडे भेटलेले आहेत. हा गाडा आपला फेल गेलाय. अरे दाखव, खतरनाक बघा कसा भेटलाय, एक नंबर खेकडा बघा कसा आहे. गाड्याच्या आतमध्ये पण नाही, पूर्ण बाहेर खेकडा आहे बघा आणि मोठ्या साईजचा आहे तो पण. आपण धांडे आहे, साईज बघ असले बघा, दाखवतो तुम्हाला. पूर्ण बघा हा गाड्याचा घास आहे आणि बाहेरच्या साईडला होता मोठा बघा. या गाड्याला काय नाही आलाय आहे आणि या बघा ह्या गाड्यामध्ये बघा असला मोठ्या साईजचा भेटला धांडे आपल्याला. खतरनाक साईज आहे. 3 भेटले ना निकू खेकडे, आता 3 भेटलेत आपल्याला आहेत. आपले 2 गाडे फुकट गेलेत आहेत. अरे हा बघा अजून एक खेकडा आलाय बघा, मोठ्या साईजचा खेकडा आलाय. कुर्ली आहे ना, किंवा कुर्ली आली मोठ्या साईजची आहे. नाग्या बघा आणि बघा घासाची का हाल केले त्याने. कुर्ली कुर्ली मोठ्या साईजची. हा 4था खेकडा आपल्याला आलाय कुर्ली. आणि बघा इथे पुढे अजून एक गाडा आहे, या गाड्याला बघूया आपण काय येत ते.
आलाय ना, आहे ना. हा गाडा अजून एक फेल गेलाय आपला. या साईडला अजून एक गाडा आहे. हे बघा छोट्या साईजचा दाखव. हे बघा अजून एक खेकडा आलाय. छोटी साईज आहे पण मीडियम साईज. आणि मित्रांनो कसं माहिती आहे, आपण आहे ना सध्या तरी म्हणजे भांग होताना आलोय, भांग संपतीचा आलोय आहे. खरं उदाण्याचं यायचं असतं आणि भांग संपतीचा आपण आलोय आणि त्यामुळे खेकडे आहेत ना आपल्याला आज जास्त भेटतील ना याची शक्यता नाही आहे. हे बघा अजून एक गाडा फुकट गेलाय. म्हणजे एका गाड्याला आपला खेकडा भेटतोय आणि एक गाडा फुकट जातोय. कधी कधी 2 लागोपाठ येत आहेत, कधी कधी 3 येतात आहेत. पण आपण एक 30 एक गाडी टाकलेत आहेत. त्यापैकी बघूया आपल्याला किती गाड्यांना भेटत आहेत ते नेमके आहेत. हा बघा दाखव. अरे वा, हे बघा अजून एक खेकडा आलाय. एका नांगेवाला आहे ना, एका नांगेवाला आहे. कुर्ली आहे मला वाटतं काय. हे बघा एका नांगेवाला मस्त किरकिरा खेकडा भेटला आहे. आता पण किती 5-6 भेटलेत का जास्ती. अरे एक नंबर. हा बघा अजून एक खेकडा दाखव. आंगडे बघा याचे कसले आहेत. मोठ्या साईजचा एकदम पीस आहे. काय कुर्ले काय आहे, धांडा आहे ना, धांडा आहे बघा. आणि त्याची चपलं आहे बघा किती आहे. पूर्ण घासाची ना वाट लावतो ही. बघा या साईडला इकडे मोठा खेकडा एकदम आहे, धांड्या. आतापर्यंत आपल्याला मस्त की खेकडे भेटत चाललेले आहेत. इकडे अजून एक गाडा होता. हा एक गाडा फेल गेला आपला इकडे. भारी भेटलाय मोठ्या साईजचा धांड्या धांड्या. आणि इकडं पूर्ण आहेत ना गाड्या. आता ओढत जाणार आहोत आपण सर्व. बघूया काय भेटतात आपल्याला, किती खेकडे भेटतात आपल्याला समजेलच. अरे एक नंबर दाखव. अजून एक मोठी साईड आहे कुर्ली. या मोठ्या साईजची कुर्ली आहे बघा या साईडला. चिंबोरी 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 बघा कशी नाचते पूर्ण. मस्त आहे की साईज पण एकदम मस्त आहे चिंबोरीची. आणि बसली बघ कशी इथं ठेवली ना आता ते कशी पूर्ण फिरायला बघेल एकदम शांत बसली मस्त आहे की. मोठ्या साईजची ती पण आहे कुर्ली, जबरदस्त साईज आहे पण. लाखेची चिंबोरी आहे, लाखेची बघा. हा लाखेची चिंबोरी. बघूया इकडनं अजून आपण गाड्या आहेत ना ओढत चाललोय आहे. आणि हा आता खेकड्याला पण तिथे पुढे टाकणार होते त्यामध्ये. हा बघा आता एक गाडा फेल गेला अजून एक. अरे एक नंबर बघा मोठ्या साईजचा धांड्या. कुर्ली कुर्ली आहे. हा बघा कुर्ली आहे जबरदस्त. निकू बोललेला इथे येईल म्हणून. आणि मोठ्या साईजची कुर्ली भेटली आहे, पूर्ण भरलेली आहे बघा. आपल्याला लवकर समजते पूर्ण भरलेली लाखेची चिंबोरी आहे. सॉलिड साईज आहे चिंबोऱ्याची, मोठ्या साईजचा चिंबोरा आहे. याला इथे ठेवतो तुम्हाला दाखवतो बघा कसा लवकर पळायला बघते बघा बाहेर पडायला. मोठ्या साईजचा चिंबोरा भेटला आहे. आणि मित्रांनो भांग संपतीची आपल्याला वाटली नव्हती एवढी पण आपल्याला खेकडे मिळतील म्हणून. कारण भांग संपतीचं आहे ना पाणी जास्त आहे ना, खाजनामध्ये वरती चढत नाही. त्यामुळे खेकडी भेटायचे चान्सेस ना भरपूर कमी असतात. तरी आपल्याला मस्त भेटली 9-10 खेकडे भेटली तर आपल्याला. आणि बघूया पुढे अजून गाड्या आहेत आपले ओढायचे. आणि बघूया किती भेटतात अजून आहेत ते. शेवटचे 1 का 2 गाड्या राहिले तर 10 गाड्या ओढून घेतल्या. आणि पुढे आणखीन एक गाडा आहे. आपल्या गाड्या ओढून झाले ते सगळे बघा. आणि आपल्याला तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटलेत ते. जास्त नाही खेकडे भेटलेत आहेत. इकडे शेवटचा गाडा एक. या शेवटच्या गाड्यामध्ये पण काय नाही. आणि तुम्ही बघितलं मित्रांनो आपण भांग संपतीला आलेलो. कारण पाण्यामध्ये खोल समुद्रामध्ये वादळ असल्यामुळे आहे ना मासेमारी सध्या बंद आहे. आणि त्यामुळे आपण आलेलो खेकडी पकडायसाठी. बघूया आपल्याला खेकडी किती भेटले ते तुम्हाला दाखवतो आता. सर्व गाड्या आपल्या ओढून तर झालेत आहेत. आणि आपल्याला करून 10 एक खेकडे मिळालेत आहेत. त्यामुळे सर्व मोठ्या साईजचे खेकडे मिळालेत आहेत. आणि तुम्हाला दाखवतो आता किती खेकडे भेटले. निघू दाखव इकडे तो टप दाखव. हो इकडे तिकडे टप आहे, तुम्हाला दाखवतो किती खेकडे मिळालेत ते. आता इकडे ओलवत चाललो आपण आहे दांडीनी. आणि बघूया किती खेकडे भेटलेत आहेत ते. दाखव निघू इकडे. जास्त नाही भेटली, थोडीशीच भेटलीच आहेत पण सर्व मोठ्या साईजची भेटली बघा.
सर्व मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे भेटले आहेत. आणि हा भांग समतीचा ना फर्स्ट टाइम आपण अनुभव घेतला आहे. कारण प्रत्येक वेळी उद्यानात येतो आपण, उद्यानात बघतो आपल्याला 1.5 डझन 2 डझन 3 डझन असे खेकडे भेटतात. आपल्याला 2 डझनच्या वरतीच भेटतात. आणि या आपल्याला आता ना डझनभर खेकडे भेटली तर आपल्याला. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही मासेमारी? भांग समतीला आलो खेकडे मासेमारी करायला आणि जबरदस्त आपला तरी पण नाही करून 9-10 तरी खेकडे भेटलीच आहेत. कारण भांग समतीचे ना सहजासहजी खेकडे मिळत नाही, कारण पाणी जास्त भरत नाही. पाणी जर पाण्याला भरती जास्त असली तर खेकडे भरपूर भेटतात, आणि पाण्याला जर भरती कमी असली तर आपल्याला खेकडे भेटत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि भेटू अशा नवीन मासेमारीच्या भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय मित्रांनो.